मी मोहन नातू अहमदनगर संघाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माननीय मोहनजी भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर खरा मुद्दा जो त्यांनी सांगितला आहे त्याच्यावर थोडंसं भाष्य करणार आहे। त्याप्रमाणे मी माझा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवत आहे। माननीय मोहनजी भागवत यांनी नुकतेच मंदिर मस्जिद या विषयावर केलेल्या वक्तव्यावर आश्चर्य वाटले नाही, परंतु हिंदू समाजाचा आणि निष्ठावान स्वयंसेवकांचा नक्कीच अपेक्षाभंग झाला असेल यात तीळमात्र शंका माझ्या मनात नाही। हजारो वर्षापासून आपण सर्व धर्मियांशी भाईचारा निर्माण व्हावा म्हणून आपण अन्याय सहन करत आलो। आपल्या बहिणींचा त्यांच्याशी विवाहाच्या माध्यमातून नातेसंबंध जोडून परधर्मियांना आपलेसे करण्याचा शेवटचा प्रयत्न देखील केलेला आहे। अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत। त्यातूनच हिंदूंना बाहेर काढून त्यांच्यातील पराक्रम, शौर्य आणि आपल्या धर्माची अस्मिता जागृत करून आपला हिंदू धर्म आणि देशाच्या परमवैभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी केली। त्यातही तीळमात्र शंका नसावी असे असताना सुद्धा आपल्या देशात सर्वधर्मीय सहजीवनासाठी परत एकदा हिंदू समाजानंच पुढाकार घ्यावा असा विचार मांडून माननीय सरसंघचालकांना काय साध्य करायचे आहे हे कळत नाही। संघाच्या 100 वर्षापासून अथक प्रयत्नानंतर हजारो प्रचारकांच्या बलिदानातून हिंदू समाज जागा होत आहे असे चित्र दिसत असताना हिंदू राष्ट्र झाल्यानंतरच ही सहजीवनाची वास्तव प्रत्यक्ष साध्य होईल असा विश्वास निर्माण करणे अपेक्षित होते। यासाठी साम दाम दंड भेद या उक्तीचा वापर करण्याची योग्य वेळ आलेली असताना नेहमीप्रमाणेच अवसानघातकीपणा करून हिंदू समाजाचे मनोधैर्याचे खच्चीकरण माननीय संघचालकांनी करू नये असे वाटते। हिंदू समाजाबरोबरच इतर धर्मियांनी धर्मावर होणारे अत्याचार, उदाहरणार्थ लव जिहाद, धार्मिक उत्सव मिरवणुकांवर होणारी दगडफेक, मुस्लिम बहुल भागात हिंदूंना प्रवेश बंदी या देशात चालणार नाही असे ठणकावून सांगणे हे माननीय मोहनजी भागवतांकडून अपेक्षित होते। परंतु असा विचार समाजापुढे न ठेवता त्यांनी परत एकदा हिंदू समाजालाच सामंजस्य शिकवण्याचा प्रयत्न केला आणि इतर गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष करून हा विचार त्यांनी गांभीर्याने घ्यावा, हा मुद्दा त्यांनी गांभीर्याने घ्यावा अशी अपेक्षा ठेवून मी माझा विचार पूर्ण करतो।